नमस्कार रसिको. साधारणपणे कार्यक्रमाचं शीर्षक जे आहे त्यावरून कार्यक्रम कशा स्वरूपाचा आहे याची तुम्हाला कल्पना आली असेलच, पण तरी देखील सांगतो की तबला म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात झाकीरबाई, हार्मोनियम किंवा पेटी म्हटलं, ऑर्गन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात पंडित गोविंदराव पटवर्धन. अशी वाद्य आणि वादक कलावंत अशी काही समीकरणं झालेली आहेत. तसंच ॲकॉर्डियन म्हटलं की कुठलं म्हणजे नाव आपल्या डोळ्यासमोर येतं तर ते म्हणजे सुराज साठे. म्हणजे बाजूला सागर साठे बसलाय, तो सुद्धा अजून बरोबर 50 वर्षांनी आपल्या डोळ्यासमोर येणारच आहे. परंतु आपल्याकडे जी गुरु शिष्य परंपरा आहे, वास्तविक पाहता गुरु शिष्य परंपरेमध्ये बऱ्याच वेळा गुरु आणि शिष्याचं नातं हे सासू आणि सुनेसारखं असतं. ते कसं असतं हे इथे उपस्थित ज्या सासू आहेत त्यांना सांगायची गरज नाही आहे आणि सुनाने ते अनुभवलेलं आहे. पण तरी देखील जेव्हा गुरु आपल्या शिष्याला बरोबर घेऊन बसतो त्यावेळी ते सहवादन नसतं, तर आपल्याला परंपरा कशी जपायची आहे आणि तुला कुठून कुठपर्यंत यायचं आहे ही खरी जाहीर शिकवणी असते. त्याचं आज हे प्रात्यक्षिक आहे. तर आज ह्या जुन्या जमानातल्या परंतु आज हे तितक्याच ताज्या असणाऱ्या गुरुला आणि या नव्या दमाच्या एका वादकाचं जोरदार आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थाने या वाद्याविषयी, या वादकांविषयी, या वाद्याने काय काय स्वरब्रह्म निर्माण केलं आहे त्याविषयी माहिती घेऊया. सुराज दादा, खरं तर तुमच्याकडे तुमच्या साठे घराण्यात म्हणजे वाद्य जे म्हणतो ते व्हायोलिन हे वाद्य, बरोबर? तर आधी तुमच्या त्या परंपरेविषयी सांगा. म्हणजे आम्ही असं ऐकलं की तुमच्या वडिलांची आणि काकांची वाट बघण्यासाठी एक खूप मोठे संगीत दिग्दर्शक स्टुडिओच्या दरवाजात उभे असायचे. ते कोण? नमस्कार सगळ्यांना. आत्ता विघ्नेशने विचारलं, एक संगीतकार वाट बघत उभे राहायचे, ती ही गोष्ट खरी आहे. स्वतः सुधीर फडक्यांनी आमच्या वडिलांचं एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता, नवपंचामृत. त्या प्रकाशनाच्या वेळी सुधीर फडके पाहुणे म्हणून आले होते. आणि हे तो प्रसंग आहे एक, पण हेच आमची ती इतिहास जो आहे तो आणखी बराच मोठा आहे. वडील आमचे नाना साठे आणि बाळ साठे दोघंजण पूर्वी वाटव्यांबरोबर वाजवायचे. साठे बंधू वाटव्यांबरोबरचे व्हायोलिनचे वादक म्हणून प्रसिद्ध होते. काकामध्ये मध्यंतरात व्हायोलिनवरती नकला करायची व्हायोलिनच्या. आणि मुळात आमच्या वडिलांना वडील जेव्हा पुन्हा सोडून बाहेर गेलेच नव्हते. वडील कोल्हापूरला जायच्या अगोदर त्यांना भालजींनी एक तबला वादक होते, रामभाऊ बोरपकर, ठाण्याचेच. त्यांना विचारलं, रामभाऊ तुमच्या माहितीत कोणी व्हायोलिन वादक आहे का? ते रामभाऊ म्हणाले, मी बालजी मी आणतो त्यांना घेऊन येतो, पुण्यामध्ये आहेत ते. तर रामभाऊने निरोप दिला, नाना तुम्हाला कोल्हापूरला बोलवलं आहे. ते म्हणाले, अरे मी पुण्याच्या कधी बाहेर गेलोच नाही आहे, आता पहिल्यांदा मला पुण्याच्या बाहेर जायचं जावं लागेल. नाही जा तुम्ही, तुम्हाला व्हायोलिन घेऊन तुम्हाला तिकडे बोलवायला आहे. ते कोल्हापूरला नाना व्हायोलिन घेऊन गेले तिकडे. खरं तर साठे असून त्यांनी ऐकलं बोरपकरांचं, ते सुद्धा पुण्याचे आहे. म्हणजे हीच खरी मला असं वाटतं तुमच्या आयुष्यातली सगळ्यात चांगली घटना आहे की तुमच्या वडिलांनी कोणाचं तरी ऐकलं आणि ते कोल्हापूरला गेले. कारण पुण्याच्या बाहेर पडलेच नव्हते ते. अरे पुण्याबाहेर कधी गेलोच नाही आम्ही, आत्ता पहिल्यांदा बाहेर चाललो आहे पुणं सोडून. ते पुण्याच्या बाहेर गेले तिकडे बालजीकडे आणि मास्टर विनायक त्यांच्याकडे व्हायोलिन वादक म्हणून त्यांच्या तिकडे शूटिंग त्यांच्या स्टुडिओमध्ये रुजू झाले. त्यांच्याकडे काम करायला आले. थोड्या दिवसांनी भालजीने त्यांना विचारलं, नाना आणखी एखादा कोणी व्हायोलिन वादक आहे का हो? ते म्हणले, हा मिळेल तसं. तर म्हणून असा धाकटा भाऊ व्हायोलिन वाजवतो आणि त्यांनी नवीनच सुरुवात केली आहे, पण तो असा अजून तितका तयार नाही, पण त्यांनी सुरुवात केली आहे. बरं त्यालाही घेऊन या असं म्हणून मग बालजींनी आमच्या काकाने तिकडे सामावून घेतलं बाळ साठ्यानं. आधी हे दोघं बंधू भारत गायन समाजात पुण्यामध्ये पेटी वाजवायचे. त्यांच्या मामांची म्हणजे आप्पासाहेब लेले म्हणून त्यांच्या मामांकडे पेटी होती. ती पेटी चोरून वाजवायला बसायचे दोघंजण. आणि मामाने बघितलं की हे दोघंजण काहीतरी वाजवतं. मामा तसे थोडे कडक होते त्यांचे मामा. ते म्हणाले, हे वासू पेटी वाजवतोस का? बरं चल तुला हे पेटी घेऊन जा, वाजव. त्या दोघांना पेटी वाजवायला त्यांनी सुरू दिली मामाने त्यांच्या आप्पासाहेब लेल्याने. आणि त्यांचे सगळे जे आणखी ते पुण्याला एक त्यांचा तो सुखलाल परदेशी म्हणून तो रस्त्यावरून व्हायोलिन वाजवत जायचा. रस्ते वाजवत ते हे दोघंजण पुण्यात जुने वाडे होते. ते वाड्याच्या बाहेर दाराशी बसून ते
ऐकायचं हा काय वाजवतो, मग त्याला घरी बोलवून व्हायोलिन वाजवायला लावायचं, त्याला थोडं काहीतरी हातावर पैसे ठेवायचे. असं करत करत यांना पण गोडी लागली व्हायोलिनची दोघांना. आणि ते शेवटी कोल्हापूरला दोघंजण त्या कंपनीमध्ये वादक म्हणून त्यांच्याकडे काम करायला आले. कधी सिनेमात छोटे मोठे भूमिकाही केल्या. ब्रह्मचारीमध्ये त्या दोघांनी भूमिका केल्याच होत्या. फिरवाना सगळ्या किंवा त्यांच्या जो मीनाक्षीने गायलेली गाणी, जी जुनी गाणी आहेत ना, ती सगळी त्या गाण्यामध्ये खड्ड्यात बसून त्या लोकांनी व्हायोलिन वाजवलं आहे शूटिंगमध्ये. यमुना जळी खेळू खेळ ते त्यांचे जुने अनुभव आहेत. तेव्हा आता काय माहिती आहे का, यमुना जळीसारखं गाणं असेल त्यातून तो एकंदरीत कॉस्ट्युम, खड्ड्यात काय माणूस कुठेही बसून व्हायोलिन वाजवायला लागला असता, असं काय तुम्ही सांगता? नाही, पण आपण खड्ड्यात गेला असतो असं तो त्याला अर्थ वेगळा होतो ना, तो अर्थ आणखी वेगळा होतो. म्हणजे ते बघून खड्ड्यात अनेक जण गेलेले आहेत, पण हे खड्ड्यात सुद्धा उभे राहिलेले आहेत. हा प्रश्न मी यांना याच्यासाठी विचारला. खरं तर सुरुवात करता आली असती, तुमची अकॉर्डिंग वादनाची सुरुवात कधी झाली, पण मला रसिक प्रेक्षकांना हे सांगायचं होतं की एखादा कलावंत कुठल्या परंपरेतनं आलेला असतो. चित्र तपस्वी ज्यांना आपण म्हणतो, भालजी पेंढारकर यांच्याकडे यांचे वडील प्रमुख व्हायोलिन वादक म्हणून, मोठे वादक म्हणून होते. तर वडिलांकडनं ज्याला आपण म्हणतो बाळकुडं कसंही मिळतं आपल्याला संगीताचं, म्हणजे षड्जपंचम ज्याला म्हणतो असं. तर त्यासाठी हा प्रश्न विचारला. आपल्या गप्पा चालू राहतील. मला जरा आता तुमच्याकडनं, जसं मी म्हटलं की वादक आणि वादक कलावंताची ओळख असते, तसं वाद्य म्हटलं की एखादा नटसुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि हे वाद्य म्हटलं की कोण आपल्या डोळ्यासमोर येतं? राज कपूर. तर एकदा आधी सब कुछ सीखा हमने, म्हणजे आम्ही काय नाही, तुम्हीच सगळं शिकलेलं आहात. तर ते एकदा जरा थोडंसं वाजवा आणि मग आपण आपल्या गप्पा पुढे चालू ठेवू. मी हे अगोदर आणखीच काय सांगू का, ते मला मी पेटी घरी वाजवायला सुरुवात केली सांगू? नको, आधी नको, आधी आम्हाला